नमस्कार. आता बघा, शेतीचं भविष्य हे फक्त नव्या टेक्नॉलॉजीमध्ये नाही तर शिकवण्याच्या पद्धतीतच दडलंय असं कोणी म्हटलं तर पटेल. आज आपण अशाच एका विलक्षण शैक्षणिक मॉडेलबद्दल बोलणार आहोत जे शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकू शकतं. कधी असा विचार केलाय की आज शेती तोट्यात का जाते? याचं खरं कारण शेतातल्या समस्या नसून त्या समस्येचं मूळ आपल्या शिकण्याच्या पद्धतीतच असेल तर? आणि याच प्रश्नातून खरं तर एका नव्या शैक्षणिक दृष्टिकोनाची गरज आपल्यासमोर उभी राहते. आजची परिस्थिती खरंच गंभीर आहे. पिढ्यानपिढ्या शेतकरी तुम्ही बघा एका तोट्याच्या न संपणाऱ्या चक्रात अडकून पडले आहेत. आणि याचा परिणाम काय होतोय? तर तरुणांना शेतीपासून अक्षरशः दूर ढकललं जातंय. जणू काही शेती करणं हा एक शापच आहे. आणि हेच ते खरं संकट आहे. तर या संकटावर मात करण्यासाठी एक अभिनव अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. आणि याची खासियत काय आहे माहितीये? ती पुस्तकी ज्ञानात नाहीये, तर विद्यार्थ्यांना त्यांच्याच शेतातल्या समस्यांवर थेट उपाय शोधायला शिकवण्यात आहे. मग या अभ्यासक्रमाच्या यशाचं रहस्य तरी काय आहे? याचं रहस्य दडलंय दोन अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानाला एकत्र जोडण्याच्या कलेमध्ये. आणि याचमुळे शिक्षण खरं तर खऱ्या अर्थाने जिवंत होतं. पहिलं म्हणजे स्पष्ट ज्ञान, किंवा आपण त्याला एक्सप्लिसिट नॉलेज म्हणूया. आता हे काय आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे काही आपल्याला पुस्तकात मिळतं, वर्गात शिकवलं जातं, म्हणजे जे लिहून ठेवलेले आहे आणि एकाकडून दुसऱ्याकडे सहजपणे देता येतं, ते झालं स्पष्ट ज्ञान. आणि याच्या अगदी विरुद्ध आहे अव्यक्त ज्ञान, म्हणजे टॅसिट नॉलेज. हे असं शहाणपण आहे जे अनुभवातून मूर्तं, जे पिढ्यानपिढ्या तुम्ही बघा एका हातातून दुसऱ्या हातात जातं. हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही. हे मिळतं फक्त प्रत्यक्ष मातीत काम करून. तर मग सर्वात मोठं आव्हान आपल्यासमोर हेच उभं राहतं. एका बाजूला पुस्तकातलं विज्ञान आणि दुसऱ्या बाजूला शेतातलं अनुभवाचं शहाणपण. या दोन पूर्णपणे वेगळ्या जगांना एकत्र आणायचं तरी कसं? आणि गंमत म्हणजे ह्याच अशक्य वाटणाऱ्या प्रश्नाचं उत्तर हा अभ्यासक्रम देतो. चला तर मग आता आपण या 4 वर्षांच्या मिशनच्या आत डोकावून पाहूया आणि बघूया की प्रत्येक टप्प्यावर एक विद्यार्थी खऱ्या अर्थाने एक सक्षम शेतकरी कसा बनतो. तर बघा, हा प्रवास सुरू होतो पहिल्या वर्षी. इथे विद्यार्थी फक्त आणि फक्त निरीक्षण करतो, आपलं शेत काय आहे, आपली माती कशी आहे हे सगळं समजून घेतो. मग येतं दुसरं वर्ष. इथे तो समस्या ओळखायला शिकतो आणि आपल्या शेताची तुलना यशस्वी शेतकऱ्यांच्या मॉडेलशी करतो. तिसरं वर्ष तर अक्षरशः क्रांतीचं आहे. विद्यार्थी स्वतःच्या शेताचा एक छोटा तुकडा आपली प्रयोगशाळा बनवतो आणि तिथे नवनवीन प्रयोग करून बघतो. आणि शेवटी चौथ्या वर्षी जे प्रयोग यशस्वी झाले आहेत ते तो संपूर्ण शेतात लागू करतो आणि बदलाचा खरा नायक बनतो. म्हणजे ही फक्त एक रचना नाहीये, हा एक बदल घडवण्याचा पक्का रोडमॅप आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. या 4 वर्षांच्या अनुभवातून केवळ एक उत्तम शेतकरीच घडत नाही, तर त्या विद्यार्थ्यासाठी जागतिक संधींची दारंसुद्धा उघडली जातात. आणि इथे एक असा फायदा आहे ज्याचा कोणी विचारही केला नसेल. आपल्या देशातल्या मोठ्या स्पर्धा परीक्षांमध्ये जवळपास 25% प्रश्न हे शेती, पर्यावरण आणि तंत्रज्ञानावर विचारले जातात. याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ आहे की या विद्यार्थ्यांना आपोआपच इतरांपेक्षा एक मोठी आघाडी मिळते. आणि ह्या अनुभवाचा परिणाम इतका जबरदस्त होतो की डेन्मार्कसारख्या देशातली विद्यापीठंसुद्धा या विद्यार्थ्यांचं स्वागत करतात. का? कारण त्यांना तुमच्या मार्कांच्या कागदापेक्षा प्रत्यक्ष कामाचा अनुभव जास्त महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे हे विद्यार्थी फक्त शेतकरी राहत नाहीत, तर ते शाश्वत विकासाचे भावी जागतिक नेते बनतात. चला आता आपण ह्या मॉडेलच्या अगदी मुळाशी असलेल्या विचाराकडे वळूया. आजच्या जगात बघा, प्रत्येकाचं काम कसं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागलेलं आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन शेती आपल्याला एक वेगळी जीवनशैली शिकवते. एक संपूर्ण, एक एकसंध दृष्टिकोन. हा विचार खरंच खूप खोल आहे. विचार करा, कारखान्यातला एखादा कामगार फक्त एक स्क्रू फिट करण्याचं काम करतो. पण शेतकरी, तो एका बी पेरण्यापासून ते पीक बाजारात विकण्यापर्यंतची ही संपूर्ण यंत्रणा एकटा चालवतो. ही जी सिस्टम थिंकिंगची क्षमता आहे ना, तीच आजच्या जगात खूप दुर्मिळ झाली आहे. आणि गंमत म्हणजे जगाला आज बरोबर ह्याच सर्वांगीण विचारांची गरज आहे. संयुक्त राष्ट्रांनी जी 17 शाश्वत विकासाची उद्दिष्टे म्हणजे SDGs ठरवली आहेत, ती फक्त कागदावर राहत नाहीत, तर या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ती थेट शेतामध्ये प्रत्यक्षात उतरत आहेत. तर मग या सगळ्या चर्चेचं सार काय आहे? या संपूर्ण मॉडेलचा आत्मा, याचं हृदय फक्त एका वाक्यात दडलं आहे. आणि ते वाक्य म्हणजे विचार वैश्विक, कृती स्थानिक. हाच या संपूर्ण कार्यक्रमाचा मूलमंत्र आहे.
म्हणजे काय तर समस्या जागतिक असली तरी तिचं उत्तर आपल्याला आपल्या स्थानिक पातळीवरच्या कृतीतूनच शोधावं लागतं. उदाहरणार्थ, जागतिक हवामान बदलाचा विचार करायचा, पण त्यासाठी बदल मात्र आपल्याच शेतात घडवून आणायचे. आणि म्हणून शेवटी हाच एक प्रश्न उरतो की एका लहानशा गावात शेताच्या बांधावर सुरू झालेली ही छोटीशी शैक्षणिक क्रांती संपूर्ण जगाला एक अधिक शाश्वत भविष्य देण्याची गुरुकिल्ली ठरू शकते का? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.